Hello, good morning all of you. I am T.B. Patil sir from Jnanasagar Bhaivnath Vidyalaya Dindanelli. Today I am going to teach grammar topic change the voice. You know my friend, two types of the voice. First is the active voice and second is the passive voice. Active voice means कर्तरी प्रयोग, passive voice means कर्मणी प्रयोग. प्रयोगासाठी काही व्याख्या आहेत. वाक्यातील कर्ता आणि कर्म यांची क्रियापदानुसार केलेली रचना म्हणजे प्रयोग होय. प्रयोग मीन्स इन इंग्लिश व्हॉइस, म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग होय. यानंतर आपण पाहूया ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय. ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार कार्य करते त्या वाक्यातील प्रयोगाला ॲक्टिव्ह व्हॉइस असे म्हणतात. या प्रयोगात कर्ता महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल, सी टेल्स स्टोरीज. यामध्ये सी हा सब्जेक्ट आहे, टेल्स हे वर्ब आहे आणि स्टोरीज हे ऑब्जेक्ट आहे. दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यातील क्रियापद कर्मानुसार कार्य करते, काम करते, त्या वाक्यातील प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणतात, पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. या प्रयोगात कर्म महत्त्वाचे असते. उदाहरणामध्ये स्टोरीज आर टोल्ड बाय हर. आता व्हॉइस बदलताना काही आवश्यक माहिती आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये सब्जेक्ट कर्ता माहिती पाहिजे, ऑब्जेक्ट कर्म माहिती पाहिजे, वर्ब क्रियापद माहिती पाहिजे, पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप माहिती पाहिजे आपल्याला, टू बी फॉर्म्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाची रूपे माहिती पाहिजेत, कर्ता म्हणून वापरली जाणारी पुरुषवाचक सर्वनामे व त्यांची द्वितीय रूपे ही माहिती पाहिजेत, आणि वाक्यातील काळ या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्यानुसारच आपण व्हॉइस बदलू शकतो. पहिला नियम आहे, प्रथम दिलेल्या वाक्यातील कर्म शोधावे व त्याला कर्ता करावे. वाक्य बघूया त्याचं. दे फाइंड ॲन अँटिक लॅम्प. जर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता मिळणारे उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म असते, व हुमने प्रश्न विचारला असता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म असते. ॲन अँटिक लॅम्प इज फाउंड बाय देम. दुसरा नियम आहे, त्यानंतर नवीन कर्त्याप्रमाणे व वाक्यातील काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. तिसरा नियम आहे, त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 लिहावे. चौथा नियम आहे, पुढे बाय लिहून कर्त्याची द्वितीया लिहावी. पाचवा नियम आहे, कर्ता म्हणून नाम आला असेल तर ते तसेच लिहावे. सहावा नियम आहे, नकारार्थी वाक्यात आलेले नॉट सहाय्यकारी क्रियापदाबरोबर लिहावे. जर दिलेले वाक्य चालू काळात म्हणजेच कंटिन्युअस टेन्समध्ये असेल तर पॅसिव्हमध्ये सहाय्यकारी क्रियापदाबरोबर बीइंग वापरावे. उदाहरण पाहूया आपण त्याचं. यंगस्टर्स आर टेकिंग अप अनयुज्युअल चॅलेंजेस. हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं वाक्य आहे. यामध्ये यंगस्टर्स हा सब्जेक्ट आहे, आर टेकिंग अप हे व्हर्ब आहे, अनयुज्युअल चॅलेंजेस हे ऑब्जेक्ट आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना अनयुज्युअल चॅलेंजेस आर बीइंग टेकन अप बाय यंगस्टर्स. दुसरं वाक्य बघूया. द टीचर वॉज वॉचिंग द ड्रामा. द टीचर हा सब्जेक्ट आहे, वॉज वॉचिंग हे वर्ब आहे, द ड्रामा हे ऑब्जेक्ट आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना त्याचं रूपांतर असं होईल, द ड्रामा वॉज बीइंग वॉच्ड बाय द टीचर. चालू भविष्यकाळातील वाक्याचा व्हॉइसमध्ये बदल होत नाही. त्यानंतर पुढचा नियम आहे, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळात सहाय्यकारी क्रियापदाबरोबर बीन वापरावे. द बँक हॅज स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. द बँक हा सब्जेक्ट आहे, हॅज स्टॉप्ड वर्ब आहे,
हॅज स्टॉप्ड पेईंग वर्ब आहे आणि एम्प्लॉईज ऑब्जेक्ट आहे. त्याचं पॅसिव्ह वॉईसमध्ये करत असताना एम्प्लॉईज हॅव बीन स्टॉप्ड पेईंग बाय द बँक असं ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईस होऊ शकेल. बाबा हॅड फेस द डेमन ऑफ फिअर फॉर द फर्स्ट टाईम इन हिज लाईफ. द डेमन ऑफ फिअर हॅड बीन फेस्ड बाय बाबा फॉर द फर्स्ट टाईम इन हिज लाईफ. चालू पूर्ण काळातील वाक्याचा व्हॉईस बदल होत नाही. म्हणजे चालू पूर्ण काळातलं एखादं वाक्य असेल तर चेंज द व्हॉईसमध्ये त्याचा कोणताही बदल होत नाही. त्याच्या पुढचा नियम आहे, जर एखाद्या वाक्यात मॉडेल ऑक्झिलरीज वर्ब आलेले असेल तर पॅसिव्हमध्ये त्याच सहाय्यकारी क्रियाबरोबर बी वापरावे. तर उदाहरण पाहूया आपण. गव्हर्मेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसी. गव्हर्मेंट हा सब्जेक्ट आहे, मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी आहे, मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसी, चाइल्ड फ्रेंडली पॉलिसी हे ऑब्जेक्ट आहे. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह वॉईस करताना चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज मस्ट बी मेड बाय गव्हर्मेंट. त्यानंतर दुसरं एक वाक्य आहे, वी विल बाय ॲन अम्ब्रेला, ॲन अम्ब्रेला शॅल बी बॉट बाय अस. त्याच्या पुढं नियम आहे, आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉईस करताना काही नियम आहेत. त्यामध्ये पहिला नियम आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपेल. उदाहरण पाहूया त्याचं. टेक बॅक युअर मनी असं ॲक्टिव्ह वॉईसमध्ये वाक्य असलं त्याचं पॅसिव्ह वॉईस करताना असं उत्तर असू शकेल, लेट युअर मनी बी टेकन बॅक. पुढचं उदाहरण आहे, पुट द फिअर आउट ऑफ द युअर हर्ट, लेट द फिअर बी पुट आउट ऑफ युअर हर्ट. आणि त्याच्या पुढे एक नियम आहे, ऑब्जेक्ट प्लस शूड प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपेट. उदाहरण तेच घेऊया आपण. टेक बॅक युअर मनी, युअर मनी शूड बी टेकन बॅक. पुढं एक उदाहरण आहे, पुट द फिअर आउट ऑफ युअर हर्ट, द फिअर शूड बी पुट आउट ऑफ युअर हर्ट. आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉईस करताना अनेक नियम आहे. यू आर प्लस रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड, आस्क्ड प्लस टू प्लस दिलेले वाक्य. तेच वाक्य पाहूया. टेक बॅक युअर मनी, यू आर रिक्वेस्टेड टू टेक बॅक युअर मनी. पुट द फिअर आउट ऑफ युअर हर्ट, यू आर आस्क्ड टू पुट द फिअर आउट ऑफ युअर हर्ट. जर दिलेल्या वाक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्म अशी दोन्ही कर्मे असतील तर पॅसिव्हमध्ये त्या वाक्यांची दोन वाक्ये तयार होतात. यामध्ये प्रत्यक्ष कर्म कर्ता म्हणून वापरल्यास अप्रत्यक्ष कर्मापूर्वी टू वापरावे आणि दुसरे कर्म क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वापरावे. उदाहरण पाहूया त्याचं. आय विल टीच यू अ लेसन, आय विल टीच यू अ लेसन. यामध्ये दोन कर्म आहेत. त्यामध्ये आय आणि यू ही दोन कर्म आहेत. लेसन हा कर्ता आहे, तर याचं उत्तर असं शकेल, अ लेसन विल बी टॉट टू यू बाय मी, किंवा यू विल बी टॉट अ लेसन बाय मी. पुढे एक उदाहरण बघूया. मिस्टर पाटील गेव मी ॲन अपॉर्च्युनिटी वॉज गिवन टू मी बाय मिस्टर पाटील, किंवा आय वॉज गिवन ॲन अपॉर्च्युनिटी बाय मिस्टर पाटील. आता प्रश्नार्थक वाक्याचे पॅसिव्ह वॉईस करताना काही नियम आहेत. त्यामध्ये पहिला नियम आहे, प्रथम WH शब्द तसाच लिहावा. जर वाक्यामध्ये WH शब्द असेल तर तो आहे तसा लिहावा. दुसरा नियम, हूच्या वाक्याची सुरुवात बाय हुमने तर हुमची सुरुवात हूने करावी. त्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरावे. जर ॲक्टिव्ह आयच्या वाक्यात डू डज डीड असेल तर ते काढून टाकून वाक्यातील काळानुसार टू बीची रूपे घ्यावी. पुढे दिलेल्या वाक्यातील कर्माला कर्ता करावे. वाक्यातील मुख्य क्रियापदाचे V3 लिहावे. शेवटी बाय लिहून कर्त्याची द्वितीय लिहावे. शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. उदाहरण बघूया आपण. हाऊ डीड ही मॅनेज
इट क्वेश्चन मार्क आहे. तर प्रश्नार्थक शब्द आहे हाऊ, तो आहे तसा लिहायचा आहे. हाऊ वॉज इट मॅनेज्ड बाय हिम. हिची द्वितीय आली आहे इथं हिम. त्यानंतर दुसरं वाक्य आहे व्हाय हॅव यू ओपन धिस बॉक्स. व्हाय हॅज धिस बॉक्स बीन ओपन बाय यू. तिसरं वाक्य आहे हू राईट अ लेटर. बाय whom is a letter written. Am I saving this man's life? Is this man's life being saved by me? यानंतर प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्तीमध्ये ॲक्टिव्ह वॉइस आणि प्रथमा विभक्ती ॲक्टिव्ह वॉइसचे रूपांतर द्वितीय विभक्ती म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये करताना काय बदल होऊ शकतो. आयचं मी होतं आहे, वीचं अस होतं आहे, यूचं यूच राहू शकतं, हिचं हिम होतं आहे, सीचं हर होतं आहे, इटचं इट होतं आहे, देचं देम होतं आहे. नाऊन जर असेल तर नाऊनच राहते ते. हू असेल तर हुम होतं आहे आणि हुम असेल तर हू होतं आहे. एका दृष्टिक्षेपात आपण काही नियम पाहूया. ॲक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस करताना सिम्पल प्रेझेंट टेन्स जर असेल तर ॲम इज आर प्लस V3 वापरावे. सिम्पल पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर प्लस V3 वापरावे. कंटिन्युअस टेन्स असेल तर टू बी फॉर्म प्लस बीइंग प्लस V3 वापरावे. परफेक्ट टेन्स असेल तर टू बी फॉर्म प्लस बीन प्लस V3 वापरावे. ऑक्झिलरी व्हर्ब प्लस मेन व्हर्ब असेल तर ऑक्झिलरी व्हर्ब प्लस बी प्लस V3. आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य असेल तर लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3 किंवा ओ प्लस शूड प्लस बी प्लस V3 वापरावे. तिसरा भाग आहे त्याच्यामधले यू आर प्लस रिक्वेस्टेड प्लस टू प्लस गिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्यामध्ये WH क्वेश्चन प्लस वर्बल क्वेश्चन. हू वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ओ प्लस V3. हेल्पिंग वर्ब प्लस ओ प्लस टू बी प्लस बीइंग और बीन प्लस V3. थँक्यू.